थोडंसं आहे ना. आदरणीय विश्वप्रभू डिसोजा यांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी भीक कापून आपल्या धनवृत्ती पतपेढीचं उद्घाटन झाल्याचं त्यांनी जाहीर करावं आणि पुढच्या 5 मिनिटामध्ये आपण स्टेजवरचा कार्यक्रम सुरू करतोय. तर सगळ्यांनी हे झाल्याबरोबर रेडी परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा या धनवृत्ती नागरिक सहकारी पतसंस्थेला आशीर्वाद देऊ. जय बाबा जय पुत्र जय देवा जय बाबा जय पुत्र जय देवा आशीर्वाद तुझे रिचर्ड विश्वास उघडू तुम्ही उघडा रिचर्ड तू पण आहे ना. ओके आता त्याच्यात आश आता आपण सर्वांनी आपल्या कार्यक्रमस्थळी जायचं आहे. हिशोब साहेब येतात. मी सर्वांना विनंती करते, मान्यवरांचे आपणामध्ये आगमन होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करूयात. वसई धर्मप्रांताचे मेंढपाळ बिशप थॉमस डिसोजा, आजचे प्रमुख पाहुणे श्री राजू दोडती, श्री राकेश मचाडो, कुमारी विलोना तुस्कानो, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे शिलुनाना आणि श्री राजू कोरिया, डॉक्टर CA मेबल लोबो, ग्रेग डिमेलो हे आपणामध्ये हजर होत आहेत आणि संस्थेचे अध्यक्ष श्री रिचर्ड कोरिया हे आपणामध्ये हजर झालेले आहेत. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करूयात. मी सर्वांना जागेवर आसनस्थ होण्याची विनंती करते. हाताच्या पंजात मावणारे डिजिटल युग, सर्वत्र सुरू असलेली लग्नसराई आणि नुकत्याच नाशिक येथे पार पडलेल्या ख्रिस्ती साहित्य संमेलनात कुपारी समाजातील 2 मानबिंदू कवी सायमन मार्टिन यांचं अध्यक्षपद व मॉन्सिनियर फ्रान्सिस कोरिया यांना मिळालेला जीवन गौरव पुरस्कार याने भारावून गेलेलो आपण सर्व अशा संमिश्र आणि उत्साही वातावरणात रविवारच्या रम्य सकाळी बचतीमधून सर्वांगीण समृद्धीकडे हे ब्रीद घेऊन येणाऱ्या धनवृद्धी नागरी सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी जमलेल्या आपणा सर्वांचे मी प्राध्यापिका रुबिना डिमेलो, सौ पुष्पा कोरियासह हार्दिक स्वागत करते. आजचा हा मंगलमय क्षण आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा आहे. सहकाराच्या माध्यमातून आर्थिक सबलीकरणाच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. मान्यवरांना सन्मान चिन्ह परिधान करण्यात आलेले आहे. आपण जास्त वेळ न दवडता कार्यक्रमास सुरुवात करीत आहोत. सहकाराच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणाचा नवा अध्याय सुरू होत आहे. धनवृद्धी म्हणजे केवळ पैशाची वाढ नव्हे,
तर विश्वास, सुरक्षितता व शाश्वत विकासाच्या माध्यमातून समाजाच्या आर्थिक उन्नतीकडे नेणारी प्रक्रिया. विश्वास, पारदर्शकता व सभासदांचे हित या त्रिसूत्रीवर आधारित धनवृद्धी नागरी सहकारी पतसंस्था आज आपल्या सेवा कार्याची औपचारिक सुरुवात करीत आहे. मगाशी मी म्हटलं तसं आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्माचा संस्कार आपण साजरा करीत आहोत. नुकताच आपल्या धर्मप्रांताचे लाडके मेंढपाळ ह्यांच्या हस्ते पतसंस्थेने देखील बाप्तिस्मा स्वीकारलेला आहे. आपण कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करणार आहोत. मी सर्व मान्यवरांना दीप प्रज्वलन करण्यासाठी पुढे बोलावित आहे. भारतीय संस्कृतीत दीप प्रज्वलनास अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्ञान, समृद्धी व उज्ज्वल भविष्याचे प्रतीक असलेल्या ह्या ज्योती आपण आता उजळीत आहोत. प्रगती, सकारात्मक आणि उज्ज्वल भविष्याचे प्रतीक. धनवृद्धी सहकारी पतसंस्था आपल्या हक्काची आपल्या दारी आता. आली धनवृद्धी सहकारी पतसंस्था आपल्या हक्काची आपल्या दारी आता. थेंबे थेंबे वाढतील ठेवीचे आकडे, बचतीतून वाट चाल सर्वांगीण प्रगतीकडे. थेंबे थेंबे वाढतील ठेवीचे आकडे, बचतीतून वाट चाल सर्वांगीण प्रगतीकडे. हो 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 हो. गरजूंना होईल कर्ज पुरवठा लवकर, ज्येष्ठांना मिळेल इथे व्याज सर्वोत्तम. गरजूंना होईल कर्ज पुरवठा लवकर, ज्येष्ठांना मिळेल इथे व्याज सर्वोत्तम. आली धनवृद्धी सहकारी पतसंस्था आपल्या हक्काची आपल्या दारी आता. आली धनवृद्धी सहकारी पतसंस्था आपल्या हक्काची आपल्या दारी आता. आली धनवृद्धी सहकारी पतसंस्था आपल्या हक्काची आपल्या दारी आता. काही तत्पर सेवा पारदर्शक कार्याची, विश्वास सचोटी सामाजिक बांधिलकीची. ग्वाही तत्पर सेवा पारदर्शक कार्याची, विश्वास सचोटी सामाजिक बांधिलकी. मी सर्व मान्यवरांना स्टेजवरती आसनस्थ होण्याची विनंती करते. आपण आत्ता जे गाणं ऐकलं हे धनवृद्धी नागरी सहकारी पतसंस्थेचे टायटल सॉन्ग आहे आणि हे टायटल सॉन्ग लिहिलेलं आहे श्री सचिन मेंडिस यांनी. ते आपणामध्ये हजर आहेत. मी सचिनला फक्त विनंती करते की तू जागेवरती फक्त उभा राहा. आपण सर्व टाळ्या वाजवून सचिनचे अभिनंदन करीत आहोत. सचिन, खूप खूप धन्यवाद. मी सर्व मान्यवरांना स्टेजवर स्थानापन्न होण्याची विनंती करते. मेंढपाळ बिशप साहेब, आपल्या पॅरिसचे पॅरिश प्रिस्ट फादर डॉमिनिक डिॲब्रिओ, प्रमुख अतिथी राजू दोडती साहेब, राजू नाना, शिलू नाना, कुमारी विलोना तुस्कानो, राकेश मचाडो साहेब, ग्रेग डिमेलो, डॉक्टर CA मेबल लोबो आणि संस्थेचे अध्यक्ष श्री रिचर्ड कोरिया. पतसंस्था चालविण्यासाठी गव्हर्नमेंटचे खूप रूल्स, रेग्युलेशन्स आणि रिस्ट्रिक्शन्स असताना देखील
पतसंस्था सुरू करणे हे खूप धाडसाचे काम आहे आणि तुमच्या ह्या धाडसाबद्दल सर्व संचालक मंडळाचे व सभासदांचे मी सर्वप्रथम अभिनंदन करते. मला वाटते ह्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. मागे उपस्थितांना मी विनंती करते की कृपया आपण जिथे रिकाम्या खुर्च्या दिसतील तिथे आसनस्थ व्हावे. मी थोडक्यात आता मान्यवरांची ओळख आपणासमोर करणार आहे. जीवनाकडे खेळकर वृत्तीने कसे पाहावे आणि बोचरे जीवन हसरे कसे करावे, अगदी गुलाबाच्या फुलाप्रमाणे हे शिकविणारे आपल्या वसई धर्मप्रांताचे मेंढपाळ आदरणीय बिशप थॉमस डिसोजा आजच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आपणास अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. आमच्या विनंतीस मान देऊन आपल्या बिझी शेड्यूलमधून त्यांनी आपणास वेळ दिलेला आहे आणि आपणास व धनवृद्धी पतसंस्थेस आशीर्वाद दिला म्हणून त्यांचे आभार मानून आजच्या कार्यक्रमासाठी त्यांना पुष्पकुंडी देऊन त्यांचे स्वागत करतो. मी श्री थर्मोविजनचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री फ्रान्सिस तुस्कानो यांना विनंती करते की त्यांनी गुलाब पुष्प कुंडी देऊन बिशपांचे स्वागत करावे. पुष्पकुंडी देऊन. L&T फायनान्स ह्या वेल नोन नॉन बँकिंग फायनान्स कंपनीत चीफ ऑपरेटिंग ऑफिसर या उच्च पदावर कार्यरत असून देखील आपले पाय जमिनीवर असलेला आपला माणूस म्हणजे राजू दोडती. कॉर्पोरेट क्षेत्रात ज्यांच्या नावाचा दबदबा आहे. आपल्या परिश्रमाने, हुशारीने आणि मेहनतीने बिझनेस वर्ल्डमध्ये आपल्या वसईचा डंका पिटविणारा आपल्या सगळ्यांचा अभिमान म्हणजे आपले आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय राजू दोडती साहेब. आपण त्यांना पुष्पकुंडी देऊन त्यांचं स्वागत करूया. मी जयश्री हिला त्यांना पुष्पकुंडी देण्याची विनंती करते. आपल्या स्टेजची शोभा वाढवणारे 80 वर्षांचे तरुण झंडू च्यवनप्राशची ॲड ह्यांना बघूनच बहुतेक बनविली असणार. 60 साल के 80 साल के बुढे या 80 साल के जवान असे आपल्या सर्वांचे लाडके म्हणजे अर्थात श्री सिल्वेस्टर दिब्रिटो ह्या वयातही कार्यमग्न राहून शेतीवाडी, घरदार आणि आपला व्यवसाय या तिन्ही पातळीवर तितक्याच उत्साहाने योगदान देणारे व समाजकार्यात हिरिरीने भाग घेणारे नाना म्हणजे उत्साहमूर्ती आज आपणास आशीर्वाद देण्यासाठी ते येथे आलेले आहेत. मी लीना डिमेलो ह्यांना त्यांना पुष्पकुंडी देऊन त्यांचे स्वागत करण्याची विनंती करते. वसईतील एक यशस्वी व प्रसिद्ध युवा उद्योजक ओमेक्स एलिव्हेटर्स ह्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री राकेश मचाडो यांना लहानपणापासून समाजकार्याची ओढ. नानवट येथे आधार क्लब ही एक सेवाभावी व कार्यात झोकून दिलेली संस्था आहे व त्या संस्थेचे श्री मचाडो हे कार्यश्रम सभासद आहेत. त्यांच्या धर्मपत्नी सो ग्लोरिया मचाडो यांचा देखील ओमेक्स एलिव्हेटर्सच्या यशात सिंहाचा वाटा आहे व त्या कंपनीत डिरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. आपण पुष्पकुंडी देऊन मचाडो साहेबांचे स्वागत करूया. मी पुष्पा कोरिया यांना त्यांना पुष्पकुंडी देण्यास विनंती करते. वटार ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष, मनवेल पेट्रोल पंपचे ओनर आदरणीय राजू कोरिया म्हणजे आमचा भरभक्कम आधार. कोणत्याही विधायक कार्यासाठी जातपात माणूस न बघता पुढे येणारे तरुण तडफदार उमदे व्यक्तिमत्व म्हणजे राजू नाना. आजच्या कार्यक्रमास ते आपणास अतिथी म्हणून लाभलेले आहेत. मी त्यांचे पुष्पकुंडी देऊन स्वागत करण्याची विनंती करते.
सौ फ्लोरा गुन्साल्विस यांना. व्यक्ती आणि संस्था यांच्या दीर्घकालीन यशासाठी माणसांमध्ये गुंतवणूक करून त्यांच्या कौशल्याचा विकास करणे अत्यावश्यक आहे, असा ठाम विश्वास ठेवणाऱ्या बहुआयामी आणि गतिमान व्यावसायिका म्हणून आपली ओळख बनविण्यासाठी कटिबद्ध असलेल्या गाडवेलच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड कुमारी विलोना तुस्कानो यांना नुकताच जागन मराठी व नवदुर्गा यांच्या वतीने यूथ आयकॉन म्हणून गौरविण्यात आलेले आहे. तसेच मिड डे वृत्तपत्रांकडून आयकॉनिक बिझनेस लीडर ऑफ द इयर 2025 यांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे. मॅडम, आपले अभिनंदन. मी शीतल त्यांना पुष्पकुंडी देण्यास विनंती करते व त्यांचे स्वागत करते. उत्तम प्रशासक आणि पट्टीचे प्रवचनकार, संगीताची शिक्षण घेतलेले आणि संगीताची आवड जपणारे नंदाखाल धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू आपली पूर्वनियोजित मीटिंग असून देखील आपणामध्ये जातीने हजर आहेत. फादर, आम्ही आपले स्वागत करतो. मी सुरेश डिब्रिटो यांना फादरांना पुष्पकुंडी देऊन त्यांचे स्वागत करण्याची विनंती करते. तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्व, ज्या आपल्या अनुभवाने व सखोल ज्ञानाने युवकांना नेहमीच मार्गदर्शन व प्रशिक्षण देणारे श्री ग्रेग डिमेलो. श्री डिमेलो यांचा बँकिंग क्षेत्राच्या पूर्ण इलेक्ट्रॉनिक्स इकोसिस्टमबद्दल सखोल अभ्यास व अनुभव आहे. वसई IT फ्रेंड या सोशल नेटवर्किंग ग्रुपवर ते खूप सक्रिय असताना दरवर्षी ते ह्या माध्यमातून आपल्या सहकार्याबरोबर IT क्षेत्रात करिअर करून पाहणाऱ्या मुलांसाठी सेमिनार आयोजित करीत असतात. आपण त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. निलेश नाईक हे त्यांना पुष्पकुंडी देतील आणि त्यांचे स्वागत करतील. SCC मध्ये 3rd रँक, 12वीत नंदाखाल कॉलेजमध्ये 1st रँक, BCom मध्ये वर्तक कॉलेजमध्ये 1st रँक, 24 वर्षा अगोदर उत्तर वसईतील पहिली महिला CA, वसईतील पहिल्या महिला CA ज्यांनी PhD संपादन केली. JDC आणि सेट ह्या परीक्षा उत्तीर्ण करून गेली 20 वर्ष विवा कॉलेज येथे ज्ञानदानाचे कार्य करीत असलेल्या प्राध्यापिका ह्यांनी आपल्या ज्ञानाच्या, कलेच्या व कौशल्याच्या वृद्धीने धनवृत्ती पतसंस्थेला त्यांच्या फॉर्मेशन काळात त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांचा सल्ला लाभलेला आहे. गृहिणी, सनदी लेखापाल आणि एक प्राध्यापिका अशा तिहेरी भूमिकेत यशस्वीपणे वावरणाऱ्या मेबल मॅडम यांचे देखील आम्ही पुष्पकुंडी देऊन स्वागत करतो. मी रिचर्ड लोपिस यांना विनंती करते की त्यांनी पुष्पकुंडी देऊन त्यांचे स्वागत करावे. आणि शेवटी एक धडपड्या उद्योजक, ज्याच्या डोक्यामध्ये काही ना काही उद्योजक किंवा बिझनेसविषयी काही ना काही खुरापती चालू असतात आणि त्यातूनच ही उभारलेली पतसंस्था, ह्या पतसंस्थेचे अध्यक्ष श्री रिचर्ड कोरिया ह्यांना रॉबर्ट लोबो हे पुष्पकुंडी देऊन त्यांचे स्वागत करतील. मी सर्व मान्यवरांना आता जागेवर आसनस्थ होण्याची विनंती करते. आता मी प्रास्ताविकेसाठी श्री रिचर्ड कोरिया यांना मंचावर पाचारण करत आहे. आपल्या शब्दांतून ह्या संस्थेची संकल्पना व उद्दिष्ट ते आपल्या समोर मांडतील. मी श्री रिचर्ड कोरिया यांना विनंती करते. नमस्कार. आजच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष
आपले लाडके मेंढपाळ सन्माननीय बिशप थॉमस डिसोजा, आपले प्रमुख पाहुणे आमचे मित्र माननीय राजू दोडते साहेब, माननीय राकेश बचाडो साहेब, मिस सिलोना, डॉक्टर मेबल लोबो, अनुभवाची खाण असलेले वेळप्रसंगी हाती छडी घेणारे आमचे मार्गदर्शक शिलू नाना व राजू शेठ कोरिया, परममित्र ग्रेग, आपले लाडके प्रमुख धर्मगुरू फादर डॉमिनिक डियाब्रिओ, सहकारी संचालक मंडळ, उपस्थित असलेले सभासद, कर्मचारी वर्ग आणि सर्व सन्माननीय बंधू भगिनींनो, आपणा सर्वांचे आज ह्या शुभदिनी मी स्वागत करीतो. आज धनवृद्धी पतसंस्थेच्या उद्घाटनानिमित्त आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. हा क्षण माझ्यासाठी व माझ्या सर्व सहकारी मंडळासाठी अत्यंत भावनिक, समाधानाचा व त्याचबरोबर जबाबदारीचा जाणीव करून देणारा आहे. गेल्या काही वर्षापासून खूप सारे असे फोन यायचे, कुठे शाळेची फीची अडचण, कुठे वैद्यकीय मदतीसाठी गरज, तर कुठे नोकरीविषयी मार्गदर्शन किंवा अचानक तातडीची आर्थिक आधाराची विनंती. या प्रत्येक फोनमागे एक खरी गरज होती, एक वेदना होती त्यामागे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला एक माणूस असल्याचा त्यांना विश्वास होता. समाजातील सामान्य माणसाच्या प्रत्यक्ष गरजापर्यंत पोहोचण्यामध्ये एक मला छोटासा व्हॅक्यूम, एक पोकळी जाणवत होती. ही पोकळी भरून काढण्यासाठी केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था न उभारता समाजाच्या गरजांशी मनापासून जोडली जाणारी सहकारी संस्था उभारण्याचा विचार 1 वर्ष 2 वर्षापासून मनात घोळत होता व त्या समाजाच्या गरजाशी जुळण्याच्या जी नीड होती त्यातूनच ही धनवृद्धी पतसंस्था ही जन्माला आली. ही संस्था जी आहे ती आपल्या समाजाच्या हितासाठी आहे. पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सहकार हीच आमची कार्यपद्धती राहील. प्रत्येक सभासदाला सन्मान, प्रत्येक ग्राहकाचे ऐकून घेण्याची संवेदनशीलता आणि प्रत्येक गरजेसाठी शक्य तेवढा आधार देण्याची तयारी हेच आम्हा सर्वांचे ध्येय आहे. मी गेली 25 वर्षे कम्प्युटर क्षेत्रामध्ये काम करत आहे. ह्या दरम्यान जवळपास 100च्या वर कम्प्युटर इंजिनियर्स माझ्या हाताखाली शिकून ते आता पुढे गेलेले आहेत आणि त्यांच्या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये त्यांनी यशाचं शिखर गाठलेलं आहे. वसई IT फ्रेंड्स ह्या नावाने आम्ही एक ग्रुप निर्माण केला आहे. त्या ग्रुपमध्ये कुपारी 800 इंजिनियर्स आहेत, सॉफ्टवेअर इंजिनियर्स पूर्ण जगभरातले, आणि त्या ग्रुपवर विचारांची आदानप्रदान होत असते. म्हणजे दुनियातला असा कोणताही देश नाही की तिथे आपली कुपारी इंजिनियर नाही आणि तो त्या व्यक्ती त्या कुपारी फ्रेंड्स ग्रुपवर नाही. तर ह्या सर्व तरुण मुलांसाठी, ह्या तरुण नवीन पुढे होणाऱ्या उद्योजकासाठी धनवृद्धी नेहमीच त्यांच्या पाठीशी राहील हा आमचा ठाम विश्वास आहे. धनवृद्धीमध्ये आम्ही टेक्नॉलॉजी, स्पीड आणि ट्रान्सपरन्सी ह्या मूल्यांना प्राधान्य देणार आहोत. डिजिटल सेवा, सोपी प्रक्रिया आणि स्पष्ट नियम हे फक्त शब्द नाही आहेत, तर ती आमची बांधिलकी आहे. या सहकार यात्रेत तुम्ही सर्वजण आमच्यासोबत या, या सहकारातील भागीदार व्हा, प्रश्न विचारा, त्याचबरोबर जबाबदारीसुद्धा घ्या आणि पारदर्शकता मागा. प्रत्येक संचालकाला तुम्ही कधीही कोणताही प्रश्न विचारून तुमच्या शंकेचं निरसन करू शकता. या मंचावर उपस्थित असलेले आपले प्रमुख पाहुणे श्री राजू दोडती, ग्रेग डिमेलो, उपस्थितामध्ये असलेले माझे ज्येष्ठ बंधू निलेश, व्हॅलेंटिन फर्गोस, निखिल, आमचे आप्पा मॅथ्यू कोरिया, आपले सिक्स्टो साहेब, असे बँकिंग क्षेत्रातले दिग्गज लोक धनवृद्धीच्या पाठीशी आहेत. जेव्हा जेव्हा मार्गदर्शनाची गरज पडेल तेव्हा आम्ही त्यांना अप्रोच करू शकतो. आणि बिझनेस रिलेटेड मार्गदर्शन करण्यासाठी आपले फ्रान्सिस साहेबसुद्धा आपल्या पाठीशी आहेत. तर आता मला असं वाटतं की आपली प्रगती कोणच रोखू शकत नाही असा मला ठाम विश्वास आहे. ही सुरुवात खूप कठीण होती,
जसं रुबिनाने सांगितल्याप्रमाणे लॉट ऑफ फॉर्मॅलिटीज, लॉट ऑफ गव्हर्मेंट रिलेटेड पेपर वर्क, आणि गेली 2-3 महिने म्हणजे मी विरारलाच इथे स्थायिक झाल्यासारखं आहे. आणि ह्या सर्वामध्ये माझी धर्मपत्नी पुष्पा, माझी मुलं व माझी आईवडील यांचं खूप मोलाचं सहकार्य झालं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आजचा उद्घाटन समारंभ ही एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे. या प्रवासात आपले सहकार्य, मार्गदर्शन आणि विश्वास आम्हाला सातत्याने लाभेल हीच मनापासून अपेक्षा आहे. जय सहकार, जय सहकार, जय सहकार. धन्यवाद. तुमचा प्रदीर्घ अनुभवाने ही पतसंस्था नक्कीच वाढीस येणार आहे. आम्ही आपणास प्रार्थनामय शुभेच्छा देतो. आणि ह्या संस्थेच्या प्रवासाची सुरुवात व उद्दिष्ट मांडण्याचा प्रयत्न एका स्मरणिकेद्वारे करण्यात आलेला आहे. मी बिशप साहेब व सर्व मान्यवरांना त्या स्मरणिकेचे विमोचन करण्याची विनंती करते. धनवृद्धी नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या अंकाचं विमोचन झाल्याचं मी घोषित करीत आहे. धन्यवाद बिशप साहेब. ह्या स्मरणिका आपण घरी जाताना काउंटरवरनं घेऊन जाऊ शकता. आता आपण सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, कॉर्पोरेट वर्ल्डमधलं एक कुपारी मोठं नाव श्री राजू दोडती यांना त्यांचे मौलिक विचार मांडण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे. गुड मॉर्निंग. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे मान्यवर स्टेजवर आहेत, आपल्या बिशपांच्या छत्रछायेखाली, त्या सगळ्यांना मानाचा मुजरा. आणि जेव्हा रिचर्ड कोरियाने मला काही महिन्यापूर्वी सांगितलं की मला पतपेढी काढायची आहे, आणि माझं त्याच्याशी जे बोलणं झालं, मी आता सांगतो, त्यामध्ये फक्त शंका होत्या माझ्या मनात की गरज काय आहे आजच्या घडीला. आपल्या समाजामध्ये बँक्स आहेत, आणि ह्या संपूर्ण समाजामध्ये फक्त कॅथलिक बँक होती एका वेळेला. आज सगळ्या प्रायव्हेट सेक्टर बँक्स, नॅशनलाइज बँक्स, क्रेडिट सोसायटीज, सगळ्या संस्था आहेत. NBFCs आहेत, म्युच्युअल फंड्स आहेत, PMS आहेत, ऑल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड्स आहेत. आणि हा सगळा जो गोताळा आहे, ह्याच्यामध्ये क्रेडिट सोसायटीची गरज काय, हा माझा मनातला एक त्यावेळेचा विचार होता. मला आठवत नाही रिचर्ड मी तेव्हा ती शंका बोलून दाखवली की नाही, परंतु जसजसं त्याचा हा प्रवास होत गेला आणि त्याने मला सांगितलं की आम्ही आता संस्था चालू करतो आहे, आणि मी जेव्हा विचार करायला लागलो तेव्हा माझा जो दृष्टिकोन आहे तो साधारण एक 400 ते 500 वर्षापूर्वी गेला. ह्या समाजामध्ये मला वाटतं 1534ला पोर्तुगीज आले, बरोबर फ्रान्सिस सर? 1534ला आले, आणि साधारण 1735 एक 200 वर्षाच्या काळामध्ये जे काही घडायचं ते घडलं. तो इतिहास, इकडचा जो ख्रिस्ती समाज आहे, मग तो अर्नाळा किल्ल्यातनं चालू होतो आणि मग जातो पाचूपर्यंत, वसई किल्ल्यापर्यंत, आणि थोडासा त्या साईडला नायगाव स्टेशनपर्यंत. मला वाटतं की खडतर प्रवास, कष्ट, मेहनत हे ह्या समाजाचं लक्षण आहे. मी जेव्हा फक्त माझ्या आयुष्यावर बघतो 40-50 वर्षाचा पूर्वीचा काळ, तेव्हा आपल्या गावामध्ये
एखाद्याच्या घरी सायकल असायची, एखाद्याच्या घरी बाहेर कुठेतरी शिवारामध्ये शौचालय असायचं. आज घरामध्ये माणसं आहेत त्यापेक्षा जास्त शौचालय आहेत, आणि घरामध्ये माणसं आहेत त्याच्या कितीतरी पटीने ऑटोमोबाईल्स आहेत. आणि ही जी उन्नती झाली आहे ह्यामध्ये दोन गोष्टींचा प्रभाव जास्त आहे. एका साईडला ख्रिस्ती मिशनरी धर्मगुरू आणि दुसऱ्या साईडला आपली ब्लेसिंग कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक. जर बँक नसती तर ह्या समाजाची जी आजची आर्थिक परिस्थिती आहे ही कदाचित नसती. आणि जर मिशनरीज नसते, धर्मगुरू नसते, तर आपल्या समाजामध्ये जी शिक्षण झालेलं आहे, आज रिचर्ड म्हणाला की 800 इंजिनियर्स आहेत, कित्येक चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, कितीतरी ग्रॅज्युएट्स आहेत. ही जी समाजाची जी उन्नती झाली आहे ह्याच्यामध्ये चर्चचा तेवढाच मोठा भाग आहे. मला वाटतं आपण एक जोरदार टाळ्या वाजवून आपल्या आधी जे इथे कार्य करून गेले त्यांना एक मानवंदना करूया. हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे? आजच्या घडीला धर्मापासून लोक लांब जात आहेत असं आपण म्हणतो, पण मी जेव्हा बघतो जसजसं माणसाचं वय वाढत जाते तसतसा तो धर्माच्या जवळ येत जातो. मधल्या काळामध्ये तो बाहेर जातो कारण मुलांना वाढवायचं असते, पैसे जमवायचे असतात, आपल्याला करिअरवरती फोकस करायचं असते, परंतु नंतर तो हळूहळू जवळ येतो. त्याची सांगड जर तुम्ही फायनान्सशी घातली तर सुरुवातीला माणूस जेव्हा पैसे कमवायसाठी लागतो तेव्हा त्याची त्यावेळीची जी परिस्थिती असते, मग ती गरिबीची असो किंवा खडतरतेची असो किंवा श्रीमंत घरात जन्मलेला मुलगा असो, त्याला त्याची सुरुवात फायनान्समधनं करायची असते. पण जसजसं वय वाढत जातं तसतसं एक पुस्तक वाचण्यात आलं, कदाचित आपल्यापैकी देखील कधी एकाने वाचलं असेल. मॉर्गन हाऊसेलचं एक बुक आहे सायकोलॉजी ऑफ मनी. त्या पुस्तकामध्ये जर तुम्ही ते वाचलं, एक महत्त्वाचं त्याच्यामध्ये एक मला जो आढळलेला लेसन तो म्हणजे मनुष्य शेवटी अशा एका परिस्थितीमध्ये पोहोचतो की तो म्हणतो की आता बस झालं, नाव आय हॅव इनफ, अँड वेन आय हॅव इनफ आय हॅव टू नाव लुक फॉर पीपल हू डू नॉट हॅव इनफ. आणि इथे अशी संस्था कामी येते. आता रिचर्ड, तू आणि तुझ्या संचालक मंडळाने ही जी संस्था चालू केली आहे ह्याचा पुढचा जो प्रवास आहे हा प्रवास माझ्या मते नक्कीच चांगला होईल, परंतु ह्याच्यामध्ये ज्या प्रिन्सिपल्स आहेत ते एकदम बेसिक आहेत. ट्रान्सपरन्सी सगळ्यात महत्त्वाचं. लोकांचा आज आर्थिक संस्थेवरचा विश्वास जो आहे तो कुठेतरी डळमळीत झालेला आहे, कारण माणसाच्या मनातल्या ज्या भावना आहेत, विशेष म्हणजे ग्रीड, ही त्या संस्थेला आज पोखरत आहे. आज फायनान्शियल इन्स्टिट्यूशनसाठी ग्रीड इज द बिगेस्ट कॅन्सर. आणि अशा वेळेला ह्या संस्थेमध्ये आपली लोक पैसे ठेवतील आणि आपलीच लोक पैसे उचलतील, किंवा संपूर्ण समाज असेल, संपूर्ण वसई असेल आणि अनेक धर्माचे लोक ह्याचा फायदा पुढे घेतील. परंतु ट्रान्सपरन्सी जर नसेल तर ट्रस्ट निर्माण होणार नाही, आणि जर ट्रस्ट नसेल तर पैसे आपले लोक ठेवीमध्ये ठेवणार नाहीत. लोकांनी जर ठेवी ठेवल्या नाहीत तर आपण लोन देऊ शकणार नाही. लोन दिले जे आहेत ते परत येत नाही जेव्हा बघितलं जाते की व्यवस्थापन करणारी जी लोक आहेत, मग ते संचालक असो किंवा एम्प्लॉईज असो, त्यांचा जर भ्रष्टपणा जर असेल त्यांच्यामध्ये तर लोक ठेवी ठेवत नाही आणि ज्यांनी लोन घेतलं आहे ते परतही करत नाही. आज जवळजवळ 30 वर्ष मी फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये जेव्हा काम करतो आणि बघतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रान्सपरन्सी आणि ट्रस्ट. हे दोन व्हॅल्यूज आहेत. ह्या व्हॅल्यूजवरती जर ही संस्था उभी राहिली तर ह्या संस्थेला भवितव्य जे आहे ते उज्ज्वल आहे. आज आपण इथले बरेचसे लोक एकत्र इथे आलेले आहात. आपल्याला वाटत असेल की संस्थेमध्ये जर ठेवी ठेवायची असेल तर त्याची गरज काय आहे. जर बँक्स असतील तर बँक्समध्ये मी पैसे ठेवू शकतो किंवा म्युच्युअल फंडमध्ये ठेवू शकतो. डायव्हर्सिफिकेशन ऑफ फायनान्शियल असेट इज वन ऑफ द बेसिक कॉन्सेप्ट ऑफ फायनान्स वर्ल्ड. तुमच्याकडे जेही काही पैसे आहेत आणि जीही काही संपत्ती आहे ती तुम्हाला विभागून अनेक ठिकाणी ठेवायची गरज असते. एक खारीचा वाटा म्हणून ह्या संस्थेमध्ये आपण आपली ठेव ठेवा, जेणेकरून त्यांच्या हाती पैसा राहील आणि ते त्यांचं कार्य चालू करू शकतात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्याला वाटत असेल की आपल्याला लोन्सची गरज नाही, परंतु आजही आपल्या समाजामध्ये आणि आपल्या आजूबाजूला अनेक जण आहेत
ज्यांना आपण NTC सेगमेंट म्हणून म्हणतो, न्यू टू क्रेडिट, त्यांना पैसे दिले जात नाही कारण त्यांची पत नाही. अशा लोकांना फायनान्शियल सिस्टममध्ये खेचून आणायचं काम क्रेडिट सोसायटी करत असते, कारण त्यांना लास्ट माईल फायनान्सिंग इन्स्टिट्यूशन असं म्हणतात. आणि मला आशा आहे की आपली ही जी संस्था आहे तोही एक उद्देश त्यामार्फत करून जाईल. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन, एक मूल जन्माला घालणं सोपं आहे, परंतु एक संस्था जन्माला घालणं खूप कठीण आहे. माणसं मरून जातात, पण संस्था जी आहे ती पुढेपर्यंत चालवायची असते. एक क्रेडिट सोसायटी, त्याचा आज एक काय म्हणतात आपण, त्याचं एक प्लांट इथे आज आपण लावलेला आहे आणि ह्याचा रूपांतर वटवृक्षामध्ये हो की नो हो ते पुढचं काळ ठरवेल. कदाचित त्यावेळेला इथे जमलेले जे आहेत ह्यापैकी कितीही जण नसतील, परंतु एक हेल्दी वृक्ष व्हावं त्याचा, फक्त त्याला चांगली न किडे लागणारी फळे लागावीत, हीच एक त्या परमेश्वराकडे प्रार्थना. थँक्यू सो मच रिचर्ड, मला इथे बोलावल्याबद्दल तुझे खूप खूप आभार आणि तुझ्या संचालक मंडळाला फार फार शुभेच्छा. थँक्यू. राजू साहेब, खूप खूप धन्यवाद. राजू साहेबांनी बसीन कॅथलिकचा उल्लेख केला. त्याची सुरुवात देखील पतसंस्थेने झालेली होती आणि त्याचं वटवृक्षात आता रूपांतर झालेलं आहे. तसाच वटवृक्ष पाहायला आपल्याला नक्की मिळेल आणि तो वटवृक्ष भ्रष्टाचारमुक्त हेल्दी वृक्ष असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. थँक्यू सो मच श्री राजू दोडती. IT सेवी ग्रेग डिमेलो ह्यांना त्यांच्या प्रेरणादायी विचार मांडण्यासाठी मी त्यांना स्टेजवर आमंत्रित करीत आहे. हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आणि स्टेजवरील सर्व मान्यवरांना आणि बंधू भगिनींनो, रिचर्डनी मला आय थिंक 7-8 महिन्यापूर्वी फोन केलेला की मला एक संस्था काढायची आहे. आपल्या इकडे त्यांनी कल्पना दिली आणि राजूनी सुद्धा म्हटलं की लोकांना खूप गरजा असतात आणि त्यासाठी त्याला एक संस्था काढायची होती. आणि त्यावेळेला मी विचार केला की गरज काय, आणि आय थिंक राजूनी ती उत्तर दिलेलं आहे की गरज काय आहे त्या संस्थेचं. पण मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की मी बँकिंग इंडस्ट्रीमध्ये खूप काम केलं आहे. एखादी बँकिंग संस्था काढणे त्यासाठी रेग्युलेशन्स, बँकिंग रेग्युलेशन्स भारताचे फार कडक आहेत. एखाद्या संस्थेला परमिशन मिळणे, त्याचं सगळं काय बोलतात त्याला, रजिस्टरपासून इन्फॉर्मेशन घेऊन सगळं करणे फार डिफिकल्ट असते. आणि रिचर्ड आणि त्याच्या संचालक मंडळाने राईट फ्रॉम, आम्ही टेक्नॉलॉजी वर्ल्डमध्ये बोलतो, राईट फ्रॉम आयडिएशन म्हणजे आयडिया जन्माला घालण्यापासून इन्सेप्ट करून, इम्प्लिमेंट करून, एक्झिक्यूट करणे आय थिंक 9 महिन्यामध्ये झालं आहे. राईट, 9 महिन्यामध्ये एखाद्या टेक्नॉलॉजी वर्ल्डमध्ये बँकिंग इम्प्लिमेंट करणे जोक नाही. आणि त्याबद्दल त्यांच्या संचालक मंडळाचं मी सर्वांतर्फे अभिनंदन करतो आणि एक जोरदार टाळ्यात हे करूया. सेकंड, दुसरं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जेव्हा त्यांनी सांगितलं बँक किंवा संस्था काढणे, पतपेढी काढणे. आज तुम्ही किती कॉपरेटिव्ह बँक बघा किंवा भारतातले बँक बघा, सगळ्यांनी टेक्नॉलॉजी ट्रेडिशनल वेमध्ये आणली आणि टेक्नॉलॉजी वर्ल्डमध्ये ते पुढे गेले. आजचं जग कम्प्लिटली उलट झालेलं आहे. तुम्ही लॅटिन अमेरिकेचं एक एक्झाम्पल घ्या. ब्राझीलमध्ये एक बँक आहे, त्याचं नाव आहे न्यू बँक. किंवा UK जा, तिकडे एक बँक आहे, त्याचं नाव आहे रिवॉल्ट बँक. दोन्ही बँकाकडे जवळजवळ 10 करोड कस्टमर आहेत, पण त्यांच्याकडे एकसुद्धा ब्रांच नाही. दोन्ही बँका चालू झाल्या 2015मध्ये आणि आज ते दोन्ही त्यांच्या रिस्पेक्टिव्ह कंट्री किंवा एरियामध्ये नंबर 2 आणि नंबर 3वर जाऊन पोचलेले आहेत. त्यांच्यामध्ये फक्त एकच होतं, डिजिटल टेक्नॉलॉजी. मला ब्रांच किंवा मला खूप बँक ब्रांचिंगवर खर्च करायची गरज नाही. फक्त 3 किंवा 4 गोष्टीवर मी जर लक्ष दिलं. फर्स्ट म्हणजे ईज ऑफ ट्रान्झॅक्शन्स जे बोलतात बँकिंग वर्ल्डमध्ये. टेक्नॉलॉजी अशी असावी की ईज ऑफ कस्टमरला एकदम इझी पडली पाहिजे. सेकंड, माझं कस्टमर सर्व्हिसवर खूप फोकस असला पाहिजे. आणि थर्ड इम्पॉर्टंट गोष्ट जी राजूनी सुद्धा सांगितली आहे, माझ्या बँकेमध्ये ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. जर हे 3 गोष्टी तुमच्याकडे असतील, कस्टमर तुमच्याकडे येणार आणि तुमची बँक ग्रो होत जाणार. तर रिचर्ड आणि त्याची टीम टेक्नॉलॉजी सेव्ही यंग टीम आहे. त्यांचा पूर्ण फोकस राहिला आहे आपली ही कॉपरेटिव्ह सोसायटी स्टार्ट करायचं. त्यांचं उद्देश हे आहे की कोअर बँकिंग टेक्नॉलॉजी जी बँकेला मूळ लागते किंवा मोबाईलवर तुम्हाला जो व्यवहार करता येतो, ही दुसरी गोष्ट.
किंवा तुम्हाला लोन घ्यायचं असेल, तसं सगळ्यासाठी त्यांनी ऑलरेडी एक टेक्नॉलॉजी टीम तयार केलेली आहे आणि ही बँक किंवा ही कॉपरेटिव्ह सोसायटी कम्प्लिटली टेक्नॉलॉजी बेस्ड होणार आहे. तर त्यासाठी त्यांचं खास अभिनंदन. आणि तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट आय थिंक रिचर्डनी सांगितलं, आम्ही एक IT टीम तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 800 इंजिनियर आहेत. माझा आणि रिचर्डचं आणि आमचा एक तिसरा मित्र आहे अजय, आमचं खूप वेळेला बोलणं होते या सगळ्या संस्थेमागे आपण काय करू शकतो. तर तुमच्यापैकी खूप जण आजच्या घडीला स्टॉकमध्ये ट्रेडिंग करत असाल किंवा तुम्ही ऐकलं असेल, इकडे खूप सिनियर मंडळी आहे आणि काही यंग तरुणसुद्धा आहेत. तर काही लोक बॉम्बेला असतात, त्यांना माहिती असेल की ब्लिंकिट आणि झोमॅटोवर आजकाल जेवण किंवा फूड ऑर्डर केलं जाते. किंवा स्टॉक मार्केटमध्ये नवीन नवीन कंपन्या आल्यात, झिरोदा आहे, ग्रो आहे. खूप लोकांनी ऐकलं असेल. जस्ट मोबाईलवर बटन प्रेस करा आणि तुमचे सगळे व्यवहार होतात. तर हे सगळे आले कसे? या सगळ्या कंपन्या आजच्या 5 का 6 वर्षामध्ये तयार झालेल्या आहेत. आणि त्या कंपनी तुम्ही बघितलं तर इंजिनियर होते बेसिकली. 2-3 मुलांनी एक आयडिया डेव्हलप केली. त्यांनी बघितली ही आयडिया चालते आमच्या एरियामध्ये आणि ती आयडिया स्केल करण्यासाठी आम्हाला पैशाची गरज असते. तर मार्केटमध्ये काही व्हेंचर कॅपिटलिस्ट असतात जे त्या आयडिया ऐकतात, त्यांना त्या आयडिया आवडतात आणि मग ते त्यांना फंड करतात म्हणजे पैसे पुरवतात. आणि मग ती आयडिया स्केल होते अक्रॉस द कंट्री. आणि या सगळ्या कंपन्या फार मोठ्या कंपन्यामध्ये आजच्या घडीला झालेल्या आहेत. आपण जुन्या काळामध्ये ऐकले असेल, रिलायन्स होती, टाटा आहे, तसेच हे झोमॅटो किंवा आपले झिरोदा या कंपन्यासुद्धा खूप मोठ्या व्हॅल्युएशन घेऊन आज भारतामध्ये पुढे गेलेल्या आहेत मागच्या 5 वर्षात. तर माझी आणि आपल्या इकडे यांनी सांगितलं 800 इंजिनियर आहेत. आज मी जर आमच्या दोनतला गावात गेलो, प्रत्येक 3 घरामागे मला एक कम्प्युटर इंजिनियर मिळतो. आपल्या इकडचे मुलं खूप चांगले शिकलेले आहेत, त्यांच्या डोक्यामध्ये खूप उज्ज्वल आयडियाज आहेत. आता टाईम आलेला आहे की त्यांनी आपलं एंटरप्रेनरशिप ब्रेन वापरावं आणि या संस्थेकडे यावं. जर आयडिया चांगल्या असतील, आय होप रिचर्ड खूप टेक्नॉलॉजी सेवी माणूस आहे, त्याचं संस्थापक मंडळ खूप टेक्नॉलॉजी सेवी आहे, तर मे बी ते त्यांना फंड करतील आणि पुढे आय डोंट नो बट आय बिलीव्ह आपल्याकडे एक दीपेंदर गोयल किंवा नितीन कामत झिरोदासारखा आपल्याकडे एक उद्योजक बनेल जो या नंदाखाला खूप पुढे घेऊन जाईल. तर असं सांगून आय विश दिस संस्था ऑल द बेस्ट अँड बेस्ट फॉर देअर फ्युचर. थँक्यू. थँक्यू श्री डिमेलो. तुमच्या बँकिंगमधल्या एक्सपर्टीज आणि IT नॉलेज नक्कीच मोलाचं ठरणार आहे आणि इथे उपस्थित सर्व तरुणांमध्ये हे आशा जागवणार आहे, ह्यात काही शंका नाही. मी आता डॉक्टर CA मेबल लोबो ह्यांना आपले मौलिक विचार मांडण्याची विनंती करते. थँक्यू रुबीना मॅडम. सगळ्यांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बिशप साहेब, स्टेजवरील मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनींनो, मला या प्रसंगी उद्घाटन समयी विशेष अतिथी म्हणून बोलावलं त्याबद्दल मी आभार आहे. ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट मी अनेक कंपन्यांचे बॅलन्स शीट बघत असते, पण इकडे एक सुंदर बॅलन्स शीट माझ्यासमोर आहे आणि ते म्हणजे सभासदांचा विश्वास. आणि त्यासाठी मी संचालक मंडळाचे खूप खूप अभिनंदन करते. पतपेढी चालू करत आहोत. पतपेढीमध्ये माणूस ठेवायला खूप आनंदी असतो. त्याला असं वाटत असते की त्या ठेवीवर जे इन्कम असते त्याच्यावर काहीही टॅक्स नाही आहे, पण त्याच्यावर टॅक्स आहे. कर्ज घेताना तो खूप गंभीर असतो आणि EMI भरताना त्याला त्याचं CA आठवत असतो. तर अशी ही पतपेढी तुम्ही चालू करत आहात. नीती, नोटिसा, नियम ह्यांचा हा सुंदर संसार तुम्ही मांडलेला आहे आणि त्याबद्दल मी तुमचे खूप खूप अभिनंदन करते. आपल्या परिसरात आपली हक्काची अशी एक पतसंस्था यावी अशी खूप सारे जणांची इच्छा असते, अपेक्षा असते आणि तुम्ही इकडे ही पतसंस्था चालू करत आहात. त्यामुळे तुम्ही आणि संचालक मंडळ, सर्व संचालक आणि सभासद कौतुकास पात्रच आहेत. तसं बघायला गेलं तर पतसंस्था सुरू करण्याची खरी वेळ 25 वर्ष अगोदर होती. आपण लेटच झालो आहोत. दुसरी खरी वेळ आज आहे. लेट झालो असलो तरी आपल्या भाषेत एक म्हण आहे, लेट तो शेट. आणि त्याप्रमाणे आपण खरंच शेट आहोत. संचालक मंडळ आणि सर्व सभासद शेटच आहेत, कारण आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपले लाडके मेंढपाळ बिशप साहेब इकडे आहेत.
एखादा स्पर्धक ज्या वेळेला स्पर्धा चालू करतो आणि उशिरा ज्या वेळेला चालू करत असतो त्यावेळेला दुसऱ्या स्पर्धकांबरोबर येण्यासाठी त्याला बूस्टर डोसची गरज असते आणि हा बूस्टर डोस पतसंस्थेला धनवृद्धीला मिळालेला आहे बिशप साहेबांच्या आशीर्वादाने. नक्कीच धनाची वृद्धी होण्यास काहीच हरकत नाही आहे. त्यासाठी या सगळ्यांचे अभिनंदन. वेल बिगिनिंग इज हाफ डन. सहकार खाते आपल्या इकडे आहे. भारतामध्ये पतसंस्था ज्या आहेत ते सहकार खात्याच्या नियमाने चालू असतात. सहकार खात्याचे सगळे नियम खूप कडक आहेत. रुबीना मॅडमनी सांगितलं तसं खूपच तरतुदी कराव्या लागतात. आपल्या भारतामध्ये साधारण 8-8.5 लाख पतसंस्था आहेत. त्यामधले जवळजवळ 25% म्हणजे 2.5 ते 3 लाख आपल्या महाराष्ट्रात आहेत. आपल्या वसईमध्ये पण खूप सारे पतसंस्था चांगले कार्यरत करत आहेत. काही अपवाद वगळले तर बाकीच्या पतसंस्था खूप सचोटीने काम करत आहेत. आर्थिक कारभाराबरोबर ते वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात आहेत. जसे तुम्हाला शैक्षणिक शिष्यवृत्ती आहे किंवा मेडिकल अशा सगळ्या कामकाजामध्ये ते अग्रेसर आहेत. तसेच काही उद्दिष्ट धनवृद्धी संस्थेचे असायलाच पाहिजे, कारण पतसंस्थेच्या मार्गाने सामाजिक उपक्रम होत असतात. पण इकडे आपण जर विचार केला तर इकडे खूप सारे रूल्स आणि रेग्युलेशन्स फॉलो करायला लागतात. रिचर्ड सर, नंदाखालच्या नंदनवनात तुम्हाला ठेवी मिळण्यासाठी काहीही उणीव भासणार नाही. आपली लोक जशी मनाने श्रीमंत आहेत, पैशाने श्रीमंत आहेत, तशी ती मनानेही श्रीमंत आहेत. त्यामुळे ठेवी तुम्हाला सहज उपलब्ध होतील. पण कर्ज देताना ते कुठल्या दुसऱ्या कारणासाठी किंवा योग्य कारणासाठीच दिले जाईल याची तुम्हाला खात्री बाळगावी लागेल आणि त्यासाठी तुम्ही नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत. तुमचे हे जे नियम आहेत हे तुमचं संरक्षण कवच आहे. ते तुमच्या मार्गांतील अडथळा नाही, हा दृष्टिकोन तुम्ही बाळगला पाहिजे. आम्ही नेहमी गमतीने बोलतो की सहकार किंवा पतपेढ्यांना 2 सासू असतात. एक सहकार कायदा असतो किंवा सहकार विभाग आणि दुसरं इन्कम टॅक्स. दोन्ही सासू एकदम कजाग आहेत. खूप सारे रूल्स रेग्युलेशन ह्या दोन्ही सासू लादत असतात. सेक्शन 80P खाली सहकार खात्याचं पतपेढ्यांचं इन्कम माफ असतं. सेक्शन 80P हा जो कलम दिलेला आहे आयकर खात्याने, त्या अनुषंगाने इन्कम माफ आहे. पण कधी कधी भीक नको पण कुत्रा आवर अशी गत निर्माण होते. त्यामुळेच नियम तुम्ही फॉलो करा. खूप सारे नियम ते गो थ्रू करा आणि तीच अपेक्षा बाळगते. आणि इकडे तुमच्याकडून एक ग्वाही घेते की या पतसंस्थेत ठेवी सुरक्षित राहतील. ठेवी सुरक्षित राहणार. नफा थोडा उशिरा आला तरी चालेल, पण नियम तुम्ही वेळेवर फॉलो कराल अशी मी अपेक्षा करते. क्रिकेटच्या टीमप्रमाणे 11 जणांची तुमची टीम आहे. सगळेजण एकदम त्यांच्या क्षेत्रात पारंगत आहेत. क्रिकेटमध्ये जसे टीम आपले एकजुटीने विश्वासाने संघाला पुढे नेत असते, त्याप्रमाणे तुमची ही 11 जणांची टीम या सगळ्या सभासदांना आर्थिक प्रगतीकडे घेऊन जाईल अशी मी अपेक्षा करते आणि तुमची रजा घेते. थँक्यू. जय सहकार. पतसंस्थेचे नियम खूप कडक असतात आपण म्हणालात, पण आपली साथ आणि मार्गदर्शन ही ह्या पतसंस्थेला नेहमीच मिळत राहील ही आशा बाळगते. थँक्यू मेबल मॅडम. तुम्ही जर मंचावरती पाहिलं तर ह्या मंचावरती अनुभवी लोक आहेत. प्रभूच्या आशीर्वाद रूपाने मेंढपाळ आणि फादर देखील हजर आहेत आणि खूप सारे असे तरुण तडफदार नेतृत्व करणारी मंडळी देखील ह्या मंचावरती उपस्थित आहे. हे आपलं भाग्य. मी आता राकेश मचाडो साहेब ह्यांना आपले शुभेच्छा देण्यासाठी आमंत्रित करते. धनवृद्धी नागरी सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित आदरणीय बिशप थॉमस डिसोजा आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपल्या वसईला सहकारी पतसंस्थेची एक वैभवशाली परंपरा आहे, एक उज्ज्वल इतिहास आहे. वसईतील सामान्य जनांचे जीवनमान अधिक प्रगत व समक्ष करण्यात वसईतील सहकारी संस्थेचा फार मोठा वाटा आहे. हे विसरून आपल्याला चालणार नाही. आज अशाच गौरवशाली सुवर्ण पुस्तकात
धनवृद्धी नागरी सहकारी पतसंस्थेचे नाव जोडले जात आहे. ही नक्कीच आनंदाची व अभिमानाची बाब आहे. ह्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व संचालक मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारी मंडळाचे मनापासून अभिनंदन करतो. बचतीतून सर्वांगीण समृद्धीकडे ह्या आपल्या टॅगलाईनप्रमाणेच नक्कीच सभासदाची सर्वांगीण समृद्धी होण्यासाठी आपली पतसंस्था कटिबद्ध असेल व त्या दृष्टीने आपली यशस्वी व उज्ज्वल अशी वाटचाल होत राहावी ह्या शुभेच्छा व्यक्त करीत असतानाच धनवृद्धी नागरी सहकारी पतसंस्थेसाठी 100% योगदान देण्यासाठी आम्ही नेहमीच तयार असू अशी ग्वाही देतो व पुन्हा एकदा आपणास शुभेच्छा व्यक्त करून आपली रजा घेतो. थँक्यू. थँक्यू मचाडो साहेब. आता मी नवी उद्योजिका किंवा व्यावसायिका म्हणून नावारूपाला येत असलेली गाडवेलच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड कुमारी विलोना लोपिस यांना शुभेच्छा देण्यासाठी आमंत्रित करते. Respected Chairman, honorable dignitaries, and everyone present here today, a warm good afternoon to each one of you. मी मराठीमध्ये तयार केलेलं आहे, पण मराठी इतकं सुईतपणे बोलू शकेन की नाही हा एक प्रश्नच आहे, म्हणून मी इंग्लिशमध्ये सांगू इच्छिते. आणि प्लस मला टॉपिक असं दिलेलं आहे की युवा उद्योजकांना ॲड्रेस करायचं आहे, तर आय थिंक सो माझं मनातली जी विषय आहेत ते त्यांच्यापर्यंत इंग्लिशमध्ये पोचू शकतील. सो फर्स्ट ऑफ ऑल, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स टू द एंटायर कोऑपरेटिव्ह सोसायटी टीम. आज आपण फक्त इथे एका नव्या उद्योगाची सुरुवात नाही करत आहोत, तर खूप साऱ्या नवीन एंटरप्रायनर जर्नीची सुरुवात करत आहोत. मी एका छोट्याशा उदाहरणाने चालू करू इच्छिते. एक व्यक्तीने स्वप्न पाहिले व्यवसाय करायचे, पण त्याचे व्यवसाय फक्त एका स्वतःपुरता नव्हे तर इतरांचे व्यवसाय वाढावे, त्यांना पैशाची उपलब्धता करून द्यावी अशासाठी ही स्वप्न पाहिले आहे. दिस इज द ॲक्च्युअल आयडियोलॉजी ऑफ अ कोऑपरेटिव्ह अँड सोशल बँक्स सपोर्टिंग अदर बिझनेसेस. As a director of Gardwell Industries Private Limited, I personally have experienced how access to the right financials at the right time gets the right support to the business. Ideas are strong, intentions are honest, but without financial growth becomes difficult. पैसे नसले तर बिझनेस जरीही आपल्याला करायचा असला तरी ग्रोथ भेटणं थोडंसं अवघडही असतंच. मी इथे 2 संस्थांचं उदाहरण देऊ इच्छिते जिथे IDBI बँक गव्हर्मेंट ऑफ इंडियानी मोठ्या इंडस्ट्रीयल उद्योगासाठी किंवा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी किंवा इंडियन इकॉनॉमी बॅलन्स करण्यासाठी चालू केलेली आहे. पण तेवढाच महत्त्वाचा भाग आहे कोऑपरेटिव्ह आणि क्रेडिट सोसायटीचा ह्या समाजात. क्रेडिट सोसायटी लोकल माणसांनी बनली असते आणि लोकल माणसांसाठी बनली असते. ती फक्त तुमचा व्यवसाय नाही बघत, तर लोकल चॅलेंजेस आणि लोकल एस्पिरेशन ही बनते तुमच्या जीवनात. ती फक्त तुमची बॅलन्स शीट नाही बघत, तर तुमची पोटेन्शियल्स, ट्रस्ट आणि रिलेशनशिप वरती बनलेली असते. कॉर्पोरेट बँक्स हे तुमचे फायनान्शियल पार्टनर असतात तुमच्या प्रगतीमध्ये. पुढे मी उद्योजकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे. डू नॉट फिअर फायनान्शियल एड्स, लोन्स और हेल्प. फिअर द opportunities that you will be missing out on. A well-planned loan is not a burden, it is a stepping stone. Now I also want to address to the women entrepreneurs. Today's women just not support the business, they lead the business. Many women have brilliant ideas. What they lack is financial confidence.
I want you to believe this today. Your dreams are valuable, your ideas are powerful, and now you have the right financial backing. So avail it. आता मी धन्यवाद करू इच्छिते मला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल आणि माझे खूप सारे मनापूर्वक शुभेच्छा आहेत ह्या क्रेडिट सोसायटीला मोठं होता बघताच आणि त्याचसोबत सर्व बिझनेसेस जे ह्यासोबत जोडणार आहेत त्यांना भरभरी येता बघताच. जय हिंद. थँक्यू. थँक्यू विलोना तुस्कानो. आपले मौलिक विचार आपण आमच्यासमोर मांडल्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत. मी आता शिलुनाना ह्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमंत्रित करीत आहे. आपले मेंढपाळ बिशप थॉमस डिसोजा आज आपल्याला लाभल्याबद्दल त्यांचे मी विशेष आभार मानतो. त्याचबरोबर स्टेजवर सर्व मान्यवर यांचे सर्वप्रथम ही संस्था ज्यांनी उभी केली त्यांचे मी मनापासून आभार मानतो. सर्व मंडळ आणि विशेष म्हणजे रिचर्ड साहेब यांना मी विशेष धन्यवाद देतो की आपल्याकडे ह्याची जरुरी होती. फादर मोनिस यांनी वैसेन कॅथलिक बँकेची पतपेढीपासूनच सुरुवात केली. आज ते वटवर्ष कितीतरी मोठं झालं. त्याचबरोबर तसंच उत्तर वसईमध्ये आपल्याकडे 2 क्रेडिट म्हणजे पतपेढ्या आहेत. एक आपली जैविका आणि दुसरी म्हणजे आपली एकता. आपल्या बाजूलाच आहेत दोन्ही ब्रांचेस आपल्या बाजूला आहेत. आपल्यामध्ये कोण नव्हतं. विशेष म्हणजे आज उत्तर वसईतले आहेत आणि एक आहे निर्मळ, दुसरी आहे आगाशी. आपल्या नंदागरवासियाला पतपेढी नव्हती, ती दिल्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो. धनगुरुजी नागरिक सोसायटी पतपेढी हा जवळजवळ म्हणजे ह्या बाजूला एक नॅशनल बँक आहे, या बाजूला ठाणे डिस्ट्रिक्ट बँक आहे. परंतु लोकाला पतपेढीची फार गरज आहे कारण बऱ्याच गोष्टींना इझी अवेलेबल होण्यासाठी पतपेढीची जरुरी असते. आणि ते स्टाफ मी नेहमी सांगतो की पतपेढीमध्ये आपलं कोणाला लिहिता येते, कोणाला म्हणजे अर्ज पैसे काढायचे असले भरायचे असले बऱ्याच गोष्टी त्याला जमत नाही. परंतु पतपेढीमध्ये स्टाफ जो असतो तो सगळं काही त्याला करून देते. म्हणून मी पतपेढीचे विशेष म्हणजे स्वागत करतो. मला या ठिकाणी बोलावल्याबद्दल मी आयोजकाचे आणि सगळ्याचे मंडळाचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाना, आता मी राजूसाहेब कोरिया यांना शुभेच्छा देण्यासाठी आमंत्रित करते. माननीय बिशप थॉमस, मंचावरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व लोक, म्हणजे मी असं म्हणायला पाहिजे उपस्थित सर्व सभासद, कारण सगळेच सभासद होतील असं मला दिसतंय. तर धनवृद्धी नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्व सभासद हे जर मी सांगितलं तर काही चुकलेलं असं वाटत नाही मला. ही पतसंस्था ही आपली आहे. ह्या पतसंस्थेवरती जे संचालक मंडळ आहे ह्यांच्यावरती विश्वास ठेवून सर्व सभासद त्यांचे ठेवी, त्यांच्या व्यवसायासाठी लागणारं कर्ज, ही सगळी मंडळी तुमच्याकडे अप्रोच होतील, येतील. मोठ्या बँकेमध्ये जाण्यासाठी लोक घाबरतात. खूप कठीण असे जाचक असे नियम असतात. कधी कधी सहज कर्ज मिळू शकतं हे फक्त पतपेढीमध्येच, पतसंस्थेमध्येच. मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा आज छोट्या मोठ्या पतसंस्था आहेत. बरेचसे लोक आपल्या इकडची सुद्धा मी असं माझ्या ओळखीचे आहेत ज्यांनी ह्या पतसंस्थेकडून कर्ज घेतलेलं आहे. ह्यासाठी की ती पतसंस्था सहकारी आणि सहकार्य हे दोन्ही गोष्टी त्यांच्यामध्ये असतात. तर मी ह्या संचालक मंडळाकडून ती अपेक्षा करतो की सर्व सभासदांना तुम्ही सहकार्य कराल आणि त्यांच्या अडचणीमध्ये मार्ग दाखवून त्यांना तुम्ही योग्य प्रकारे मार्गदर्शन कराल. या पतसंस्थेमध्ये काम करणारी जी मंडळी आहे त्या मंडळीने सुद्धा येणाऱ्या, जसं आता शिलूनानांनी सांगितलं की अर्ज भरायचा, फॉर्म भरणे, पैसे काढणे, ह्या स्लिपासुद्धा काही लोकांना भरता येत नाहीत.
ह्यासाठी सुद्धा तुमची गरज आहे. ह्या छोट्या छोट्या कृत्यातून तुमची आपुलकी लोकांबरोबर, खातेदाराबरोबर दिसण्यात येईल. त्यामुळे लोकांचा विश्वास तुमच्यावरती वाढेल आणि ही धनवृद्धी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित हे रोपटं आज जे लागलेलं आहे, ह्याचं जसं सुरुवातीला सांगण्यात आलं, जे बारसं झालेलं आहे, नामकरण झालं, आज आशीर्वाद विधी झाली. हे रोपटं लवकरच वटवृक्ष होणं गरजेचं आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टीवरती संचालक मंडळाने कटाक्षपणे अगदी बारकाईने नजर ठेवणं गरजेचं आहे. सर्व सभासदांना सुद्धा सांगेन मी की आपण सहजगती आपल्याला कर्ज मिळेल अशी भावना ठेवून आपण जर गेले तर थोडंसं आपलंच चुकेल. कारण काही निकष आहेत, जे मर्यादा आहेत, त्या मर्यादेमध्ये आपल्याला राहावं लागेल. त्या नियमाचं पालन करूनच आपल्याला पतसंस्था देऊ शकते, कर्ज देऊ शकते. तर या पतसंस्थेला मी माझे शुभेच्छा देऊन आणि संचालक मंडळांना सुद्धा मी माझे शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद राजू नाना. गेल्या महिन्यात बिशप साहेबांनी आपल्या महागुरु पद विधीचा 1 वर्षाचा बर्थडे साजरा केलेला आहे. हे औचित्य आजच्या कार्यक्रमाचे आम्ही औचित्य साधून बिशप साहेबांचा ह्या ठिकाणी सत्कार करीत आहोत. त्यांचा त्यांनी स्वीकार करावा ही त्यांना नम्र विनंती. शाल, कल्पवृक्षाचं रोपटं आणि पुष्पगुच्छ देऊन आपण हा सत्कार करणार आहोत. मी शिलू नाना ह्यांना विनंती करते की त्यांनी आदराची शाल बिशप साहेबांना पांघरावी. राजू नाना ह्यांना कल्पवृक्षाचं रोपटं देण्याची विनंती करते. ह्या कल्पवृक्ष म्हणजे नारळातील पाण्याप्रमाणे शांत स्वभाव आणि मृदुवाणी असं फादरांचं व्यक्तिमत्व आहे आणि वेळ प्रसंगी नारळासारखे कठोर बनणं देखील त्यांच्या स्वभावात आहे. रिचर्ड कोरिया ह्यांना मी विनंती करते की पुष्पगुच्छ त्यांनी बिशप साहेबांना द्यावा. आता मी बिशप साहेबांना अध्यक्षीय भाषण करण्याची विनंती करते. सर्वप्रथम मी मनापासून तुमच्या सर्वांची क्षमा मागतो, कारण आपल्याला साधारणतः अर्धा तासपेक्षा जास्त माझी वाट पाहावी लागली. आय एम व्हेरी सॉरी फॉर दॅट. आणि ते पुन्हा घडणार नाही याची शाश्वती देतो. स्टेजवरील सर्व मान्यवर, विशेष करून धनवृद्धी नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादितचे चेअरमॅन आणि सर्व संचालक मंडळ ह्यांचं आपण जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. आज 11:01 आणि मी बरोबर 11 वाजता पोचलो, म्हणजे सगळं 1-1-1 झालं. आणि 2026 म्हणजे जुबली वर्षानंतर 1 वर्ष, पहिलं वर्ष. तर 1चं सर्व काही समीकरण झालेलं आहे आणि आपली ही धनवृद्धी नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित लवकरच आपल्या राज्यातील 1 नंबरची पतसंस्था व्हावी अशी सदिच्छा त्यांना मी जाहीर करतो. हे फक्त आश्वासन नाही, तर तुमची मेहनत आणि आमची प्रार्थना ह्यांचं हे समीकरण होईल. सहकार क्षेत्र आमचं क्षेत्र नाही, म्हणून त्याविषयी आम्ही कमी बोललेलो बरं. परंतु आजच्या मान्यवरांनी आपल्याला सुंदररित्या मार्गदर्शन केलेलं आहे की सहकार क्षेत्र कसं पुढे जाऊ शकते
आणि सहकार क्षेत्रासाठी पुढे जाण्यासाठी खतपाणी म्हणून किंवा जंतुनाशक गोष्टी कोणत्या आहेत त्याविषयी आपल्याला सविस्तर आणि चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि म्हणून जरी आमचं क्षेत्र नसलं तरी इथे बसल्या बसल्या मला खूप काही शिकायला मिळालं. म्हणून आपल्या सर्व मान्यवरांचे मी खास अभिनंदन करतो आणि त्यांनी चांगले डोस आणि बूस्टर या पतसंस्थेसाठी दिलेले आहेत, म्हणून त्यांना देखील मी धन्यवाद देतो. आणि तुमच्या आशीर्वादाची थाप अशीच या संचालक मंडळाबरोबर सदैव राहावी म्हणून तुम्हाला विनंती करतो. मित्रांनो, क्रेडिट सोसायटी किंवा पतसंस्था ही ग्रामीण प्रगतीची बाब आहे. इट्स अ रुरल डेव्हलपमेंट. आणि रुरल डेव्हलपमेंट ह्या दृष्टिकोनातून आपण आता जरी अर्बनमध्ये मोडलो तरी अजून काही भाग आपला रुरलमध्ये मोडतो. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून पतसंस्थेची गरज ही निश्चितच आपल्या या विभागासाठी आहे. आपण जरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेलो असलो तरी आपल्याबरोबर दुसऱ्यांची प्रगती हा देखील आपला सामाजिक आणि आध्यात्मिक बाब आहे किंवा गोष्ट आहे ज्याच्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आणि म्हणून क्रेडिट सोसायटीज किंवा पतसंस्था काय साध्य करतात तर सामाजिक किंवा आर्थिक विषमता जी आहे, इकॉनॉमिक इनस्टेबिलिटी, म्हणजे ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे भरपूर आहे आणि ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे काहीच नाही, ही जी इनस्टेबिलिटी किंवा विषमता आहे ही कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आणि फायनान्शियल इन्क्लुजन ज्याला आपण म्हणतो, म्हणजेच आर्थिकदृष्ट्या आपल्याला एक कसं होता येईल किंवा आर्थिकदृष्ट्या हे जे गरीब आहेत किंवा जे अडचणीमध्ये आहेत त्यांना आपल्याला मदत कशी करता येईल आणि त्यांच्या सार्वजनिक हितासाठी फॉर दॅर सोशल डेव्हलपमेंट आपल्याला काय करता येईल या दृष्टिकोनातून हा एक फायनान्शियल सपोर्ट पतसंस्था एक आर्थिक आधार या गोरगरीब गरजवंत आणि छोट्या लोकांना देत असतो. आज आपण योगायोगाने सांगितलं की येशूच्या बाप्तिस्माच्या दिवशी आपल्या पतसंस्थेचा नामकरण झालं किंवा उद्घाटन झालं. तिथे देखील आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त कोणाकडे गेला. तिथे दोन प्रकारची लोकं होती. शास्त्री परुषी जे अहमपणामध्ये होती, जे वरिष्ठ होते, शिकले सावरलेले होते, ते बघत होते, ते बघ्याची भूमिका घेत होते. आणि तिथे जे जकातदार होते, पापी होते, जे वंचित होते, ते योहानाकडे जात होते. प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याकडे गेला. ही पतसंस्था निश्चितच जे देऊ शकतात त्यांच्याकडनं अपेक्षा करतील तुम्ही ठेवा, परंतु त्याहीपेक्षा ते निश्चित बघतील की जे गरीब आहेत, गरजवंत आहेत, जे अडचणीमध्ये आहेत, ज्यांना खरोखर निधीची गरज आहे, अशा लोकांपर्यंत पोचण्याचा ते प्रयत्न करतील. कशासाठी तर जसं आपल्याला सांगितलं की कोणती बँक म्हटली किंवा कोणतीही ऑफिशियल संस्था म्हटली का त्याला जो पेपरवर्क आहे तो मोठा आहे. आणि विशेष करून जे गरीब आहेत त्यांना पेपरवर्कच जमत नाही. कारण सांगितलं की त्यांना लिहिता वाचता येत नाही, तर ते पेपरवर्क कसं करणार. तर त्या दृष्टिकोनातून पतसंस्था ही नेहमी या गरिबांच्या बाजूने उभं राहण्याचा प्रयत्न करते आणि गरिबांना वरती कसं आणता येईल त्या दृष्टिकोनातून विचार होत असतो. त्याचप्रमाणे ही पतसंस्था दुसरं काय करते, आपली लोक विशेष करून जे गरीब आहेत ते कोणाकडनं पैसे घेणार. जर त्यांना बँक पैसे देणार नाहीत, त्यांना रेकग्नाइज संस्था पैसे देणार नाहीत, मग ते कोणाकडे जातात, जे व्याजदार असतात,
जे व्याजदार दिवसामागे व्याज घेतात, ज्याला आपण मनी लेंडर्स म्हणतो, आपले सोनार आहेत, कोणाचं मी नाव खराब करत नाही, परंतु ते तशा प्रकारे पैसे देतात, परंतु त्याचा व्याजदर हे गरीब लोकांना कळत नाही आणि मग ते तशा प्रकारे अधिक गरीब होत असतात श्रीमंत होण्यापेक्षा किंवा स्थिर होण्यापेक्षा. परंतु अशा लोकांना निश्चितच ही पतसंस्था एक वेगळा मार्ग दाखवील आणि त्यांच्या मदतीसाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, विशेष करून त्यांच्या आर्थिक सबलीकरणासाठी ही संस्था कार्य करील, यात शंका नाही. या संस्थेद्वारे कोणते उद्योजक मोठे होणार आहेत? मोठे उद्योजक मोठे होतील का, माझ्यापुढे प्रश्न आहे. परंतु छोटे उद्योजक निश्चित मोठे होतील. छोटे उद्योजक मोठ्या आशेने या संस्थेकडे येतील, या पतसंस्थेकडनं ते कर्ज घेतील आणि ते त्यांच्या विकासासाठी ते प्रयत्न करतील आणि त्याद्वारे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज जे आहेत ते मोठे होण्यासाठी मदत होतील. विनोदाने सांगितलं की आपल्या तरुणांना हे शिकण्यासारखं आहे. आपल्या तरुणांना छोटे छोटे उद्योजक करण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि या संस्थेच्या मार्फत त्यांना आर्थिक बळ देऊन आपण त्यांच्यातील जे कलागुण आहेत, कौशल्य आहेत, ते मोठे करण्यासाठी मदत होईल. हे सर्व करीत असताना आपण सामाजिक उन्नती करत आहोत. कम्युनिटी डेव्हलपमेंट हा एक या पतसंस्थेचा मोठा उद्देश आहे. तो देखील साध्य होत असतो आणि तो आपण बघितला की 100 वर्षाच्या बसीन कॅथलिकच्या वाटचालीमध्ये वसईचा कसा विकास झालेला आहे आणि वसई कशी मोठी झालेली आहे. तर त्याचप्रमाणे हे पतसंस्था हे छोट्या उद्योजकाद्वारे किंवा छोट्या व्यवसायाद्वारे जे सामाजिक विकास जो आहे तो घडवून आणण्यासाठी मदत करणार आहे. या संस्थेचं जेव्हा ते माझ्याबरोबर चर्चा करायला आले होते तेव्हा त्याने एक मोठं हित किंवा मोठा उद्देश माझ्यापुढे सांगितला होता आणि तो म्हणजे एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन, महिलांचं सबलीकरण आणि महिलांचा विकास कसा करता येईल याविषयी ही पतसंस्था विशेष लक्ष केंद्रित करणार आहे आणि म्हणून त्याद्वारे निश्चितच सामाजिक विकासासाठी मदत होणार आहे. कारण कुटुंबातील महिला जेव्हा कार्य करण्यासाठी आणि एंटरप्राइझिंग कार्य करण्यासाठी पुढे येते तेव्हा निश्चितच त्या संस्थेचा किंवा त्या कुटुंबाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होत असते आणि ते आपल्याला या संस्थेच्या माध्यमातून पार पाडायचं आहे. बायबलमध्ये सांगितलेलं आहे मनी इज द कॉज ऑफ ऑल इव्हल आणि मनी अर्थ या संस्थेचा जणू काही पाठीचा कणा आहे. आणि म्हणून जसं इतर सर्व वक्त्यांनी सांगितलं की ट्रान्सपरन्सी आणि ट्रस्ट हे जसं या संस्थेचे बॅकबोन्स आहेत किंवा महत्त्वाचे आहेत, मी त्यात आणखीन एक भर घालून सांगेन युअर सॅक्रिफायसेस संचालक मंडळ. तुमचं जो योगदान आहे, तुमचा जो त्याग आहे, तुम्ही ज्या धैर्याने पुढे आलेले आहात ते कमी होऊ देऊ नका. लगेच प्रगती होईल का सांगता येत नाही, झाली तर खूप चांगली आहे, परंतु घाबरू नका, भिवू नका. स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. अशा पद्धतीने सुरुवातीला जरी अडचणी आल्या, जरी संकट आली, तरी एकत्रित राहा आणि त्याग करायला शिका. जो त्याग तुम्ही कराल तो तुमचा त्याग या संस्थेसाठी मोठं बाळकडू ठरणार आहे आणि काही वर्षांनी निश्चितच त्याची प्रतिफळं आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आपल्या या सर्व संचालक मंडळांना, चेअरमॅन आणि त्यांची संपूर्ण टीम ह्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देत आहे. लेट अस बिल्ड दिस क्रेडिट सोसायटी विथ सेल्फ रिलायन्स,
financial stability and social connectivity in the society. All the best. God bless you. Jai Sahakar. Jai Maharashtra. धन्यवाद बिशप साहेब. फादर डॉमिनिक डिॲब्रिओ देखील मंचावरती आहेत, पण ते बोलणार नाहीत असे त्यांनी सांगितले होते. लोकांकडनं कंप्लेंट येत आहेत, पण फादरांचे आशीर्वाद आपणा सर्वांबरोबर आहेत. मगाशी मेबल मॅडमने सांगितलं लेट तो शेट, त्यामुळे जरी कार्यक्रमास उशीर झालेला असला तरी अगदी शेवटचे 3-4 मिनटं आम्ही घेणार आहोत आणि कार्यक्रम संपुष्टात किंवा सांगता करणार आहोत. आपणामध्ये जीवन विकास पतपेढीचे अध्यक्ष नेल्सन डिसोजा, उपाध्यक्ष श्री रोझारिओ, संचालक अँड्र्यू लोपिस, तसेच कॅथोलिक बँकेचे माजी व्यवस्थापक सिस्टो साहेब, संचालक सॅबिडायस, माजी नगरसेवक मार्शल लोपिस, ज्ञानदीप मंडळाचे अध्यक्ष स्टॅनी लोबो आणि कल्पतरू पतपेढीचे चेअरमॅन श्री मॅन्युअल डायस हजर आहेत किंवा होते. त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो. आणि 11 जणांची टीम, त्यापैकी रिचर्ड कोरिया जे ह्या संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्यांची ओळख आपणास झालेली आहे, पण पूर्ण टीमची ओळख आपणास होण्यासाठी मी क्विकली संचालक मंडळाला स्टेजवर येण्याची विनंती करते आणि बिशप साहेबांना त्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे अभिनंदन आणि आशीर्वाद देण्याची विनंती करते. रिचर्ड कोरिया साहेबांचे आपण स्वागत आणि अभिनंदन केलेले आहे. श्री फ्रान्सिस तुस्कानो साहेब यांना मी मंचावरती येण्याची विनंती करते. आपणा सर्वांना ठाऊक आहे की आपल्या पंचकोशीतील एक नावदार इंडस्ट्रियलिस्ट म्हणून तुस्कानो साहेबांची ओळख आहे. ते संचालक आहेत श्री रिचर्ड लोपिस. तदनंतर लेविस डिमेलो जे ह्या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत, त्यांना देखील विनंती करते. बेंजामिन तुस्कानो, निलेश नाईक, लीना डिमेलो, पुष्पा सायमन कोरिया, जुलियस गोन्साल्वेस, फ्लोरा गोन्साल्वेस आणि मोजेस तुस्कानो. या सर्वांचे आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करूयात आणि शुभेच्छा देऊयात. ह्या फोटोग्राफ नंतर कार्यक्रमातील सर्व घटकांचे ऋण व्यक्त करण्यासाठी मी श्री मोजेस तुस्कानो यांना मंचावर आभार प्रदर्शनासाठी विनंती करते. माननीय बिशप साहेब आणि स्टेज, माझ्या प्रिय मित्रांनो, दिस इज एक्सप्रेशन ऑफ ग्रॅटिट्यूड. सर्वात प्रथम आभार मानायचे ते प्रभू येशू ख्रिस्ताचे आणि मरिया मातेचे. इतका सुंदर कार्यक्रम फक्त देवाच्या आशीर्वादानेच होऊ शकतो. हिज एमिनन्स द मोस्ट रेव्हरंड ऑनरेबल बिशप थॉमस डिसूजा. बिशप आता इथे आहेत, अर्ध्या तासांनी वसईला असतील, जेवल्यानंतर वाडाला भेटतील, संध्याकाळी परत वसईला येतील. कधीकधी आपल्याला वाटते बिशपांच्या पायाला चाकं लावली आहेत की काय. बिशपामध्ये एवढी ऊर्जा, एवढा स्टॅमिना, आणि आज वेळात वेळ काढून ते आपल्यामध्ये हजर आहेत. त्यांची इन्साईटफुल जे स्पीच त्यांनी दिलं, त्यांची थॉट प्रोसेस
ह्याच्यातलं फक्त 10% जरी आम्ही संचालकांनी आणि चेअरमॅनने अवलंबिलं तरी आपल्या पतपेढीला चाकं लागतील किंवा पंखसुद्धा लागू शकतात. टुडे चीफ गेस्ट श्री राजू दोडती सर, द वेल नोन पर्सनॅलिटी इन आवर वसई एरिया अँड द कॉर्पोरेट वर्ल्ड. हिज स्पीच टुडे वॉज माइंड ब्लोईंग. म्हणून मला खूप वेळा वाटते माझा जन्म भुईगावात झाला असता तर बरा, कारण भुईगावला 10 पैकी 9.5 लोक ब्रिलियंट. तुम्ही विचार करा. थँक्यू सर फॉर बिईंग हिअर. निर्मळ, येस, आय कॉल्ड इट भुईगाव, सो सॉरी. अशा आता आज खूप व्यक्ती इथे आहेत ज्यांच्या सहकार्याशिवाय ही पतपेढी आज उभी नसती व आजचा कार्यक्रमसुद्धा शक्य नसता. मी फटाफट सर्वांची नावं वाचतो कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. प्रथम स्टेजवरील सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो. श्री अमर शिंदे साहेब जे आज येऊ शकले नाहीत, ननवर साहेब, डेनिस डिमोंटी, इंदू मॅडम ज्या DM आणि कलेक्टर आहेत पालघरच्या, त्या येऊ शकल्या नाहीत आज. ॲडव्होकेट स्मिता आणि दीपा शेठ, राजू शेठ व संपूर्ण कोरिया फॅमिली, आमचे सर्व शेअर होल्डर्स, अकाउंट होल्डर्स, लीना अँड जेम्स डिमेलो, सेंट जेम्स महिला मंडळ, सहकार रत्न श्री मधुकर बोडके, सिक्स्टो सर, मॅथ्यू कोरिया सर, ऑस्टिन टुस्कानो, सॅव्यू डिसोजा, जॉय डायस, अजित डायस, द वन हू हॅज डन द फर्निचर, Robin for all the LED works, Dennis Diabrio from Bhuigav, Robert Motors, Guardwell Industries for the safe they have provided, which looks very safest, आणि पुण्याई हार्डवेअर, सुरेश डिब्रिटो, आमचे सख्खे शेजारी लुईस टुस्कानो, अल्बर्ट कोरिया, लान्स, आपल्या रिचर्डचा जो चिरंजीव आहे त्याने खूप मेहनत घेतलेली आहे, फ्रान्सिस डिमेलो सर, रॉबर्ट लोबो, रुबिना, पुष्पा, अजून एक पुष्पा, रॉनी मंडप डेकोरेटर्स, मॅन्युअल डाबरे, चेअरमॅन ऑफ कल्पतरू सोसायटी, जॉर्ज फॉर ऑल द रिफ्रेशमेंट्स, नेल्सन डोडती, लता फोर्स अँड अदर डायरेक्टर्स ऑफ जीवन विकास पतपेढी, फ्रान्सिस लोपिस ऑफ एकता पतपेढी, एडवर्ड अँड रिचर्ड ऑफ बेसिन कॅथलिक, सिप्सन डिब्रिटो, सरोज आणि त्याची फोटोग्राफीची टीम, विजू फॉर साऊंड सिस्टम, all advertisers who have given so many advertises for today's function, all board members, all the staff of Dhanavruddhi and directors of this Dhanavruddhi Patasamstha. Special thanks to Francis sir from Ghosali, William sir from Guardwell for their invaluable guidance and support. आपण हिंदी पिक्चर बघतो. आपल्यापैकी सर्वांनी आता आपली जर एज बघितली तर आपण जेव्हा पिक्चर बघायला लागलो तेव्हापासून पिक्चरची सुरुवात कशी होते हे मी कुठेतरी ऐकलेलं होतं, ते मी रिपीट करतो इथे. पहिलं नाव येणार झीनत अमान, नंतर येणार प्राण, नंतर येणार अमजद खान, नंतर येणार रेखा, नंतर येणार धर्मेंद्र आणि शेवटला अँड अमिताभ बच्चन. आता अमिताभ बच्चन आपला आहे रिचर्ड कोरिया. मला वाटते रिचर्डने रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र कशी करतात ते आपण ऐकलेलं होतं आणि आम्ही सर्वांनी ते बघितलेलं आहे. रिचर्ड मला वाटते मागच्या 3-4 महिन्यापासून झोपलेलाच नाही आहे आणि रिचर्डने एवढी जी मेहनत घेतलेली आहे आपल्या समाजासाठी, मला वाटते ही नीड्स अ स्टँडिंग ओवेशन. आपण जिथे आहेत सर्वांनी उभं राहून त्याच्यासाठी टाळ्या मारायला पाहिजेत. कंग्रॅच्युलेशन्स. तुम्ही सर्व आल्याबद्दल आणि हा प्रोग्राम सक्सेस केल्याबद्दल सर्वांचे आभार. थँक्यू व्हेरी मच. मी रुबिनाकडून मुद्दामून माईक घेतलेला आहे. आता आपण जनगण मनाने कार्यक्रमाची सांगता करणार आहोत, पण उशिरा सुरू झालेला कार्यक्रम अतिशय वेगवान पद्धतीने नेण्याचं कसब रुबिनाकडूनच शिकावं. एक जोरदार टाळ्या रुबिनासाठी. मोजेसने तिचा आभार मानलेच आहेत आणि आभार मानणाऱ्या मोजेसचे देखील आभार कारण गेली आठवड्याभर मोजेची पण खूप धावपळ होती आणि सर्वांचे आभार मानल्याबद्दल मोजेसचे आभार. फ्रान्सिस डिमेलो सर, तुम्ही देखील आम्हाला केलेल्या मदतीबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल खूप खूप आभार. आता आपण जनगण मन घेऊन कार्यक्रमाचं सांगता करत आहोत. जनगण मन अधिनायक, जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा
हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे ही उपस्थिती हाच ह्या कार्यक्रमाचा सन्मान आहे असं मी मानते. धनवृद्धी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांची वाटचाल सदैव समाजहितासाठी फलदायी ठरो हे त्यांना शुभेच्छा देते आणि कार्यक्रम संपल्याचे जाहीर करते.